आणि आता टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरामधल्या बातम्या। डोंबिवली आगरी महोत्सवाला ओबीसी आरक्षणाचं वळण। सरकार आमच्या जीवावर उठलं असेल तर आम्ही कृती करावी लागेल। माजी खासदार राम ठाकूर यांचा सरकारला इशारा। आरक्षणाला हात लागता कामा नाही, नाहीतर शेवटी ज्याच्या त्याच्या आपल्याच जीवावर उठलं तर आपल्याला सुद्धा मग आपल्याला हातपाय हलवावेच लागतील आणि त्या पद्धतीने मग आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते प्रत्येकजण करणार आहे। मुंबई महापालिकेकडून 36,000 दुकानांची तपासणी। मराठी भाषेत फलक लावण्याची मुदत संपल्यामुळे पालिकेकडून दुकानांवरील फलकांची पाहणी। अंधेरी पश्चिम मंडाळे मेट्रो 2B मधील नॅशनल महाविद्यालय मेट्रो स्थानक आता वगळण्यात आले, तर सुमन नगर आणि अमरमहल जंक्शन मेट्रो स्थानक तांत्रिक कारणांमुळे रद्द। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून केराची टोपली। कल्याण सदानंद चौकात रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिक त्रस्त। मुंबईमधील पश्चिम उपनगरामधील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा झालेली आहे। माझगाव, शीव, वरळी, बीकेसी, विमानतळ इथली हवा वाईट श्रेणीत। मुंबईमध्ये रात्री 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये शिंदे गट शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड। सुनील देशमुख नावाच्या व्यक्तीने शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची काच फोडली। अंधेरीतील कुमकुम बेस्ट बसच्या चौकशी कक्षाचं सुशोभीकरण। कक्षाला कलात्मक सुशोभीकरण करून अनोखं रूप देण्यात आलंय। नौदलाचा बेटिंग रिट्रेट आणि टॅटू समारंभ। गेटवे ऑफ इंडिया इथं सलग 4 दिवस कार्यक्रमाचं आयोजन।